नमस्कार. भारतीय मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय गरमागरम मस्त असा हा वडापाव. पावसाळा चालू आहे आणि गरमागरम घरी बनवलेला वडापाव काय मस्त मजा, एकदम छानसा वडापाव लागतो. पावसाळ्यात तर गरमागरम वडापाव खायची मजाच वेगळी. वडा बनवण्यासाठी मी मिरच्या घेतल्यात, 4 मिरच्या आहेत. आधी एक छोटस वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. अद्रक आहे, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, जवळजवळ 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि थोडीशी आपण कढीपत्त्याची पानं देखील आपण टाकून घेणार आहोत. हे वाटण आपल्याला पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे. आणि बटाटे घेतलेत, बटाटे मी छान असे शिजवून घेतलेत आणि साल देखील काढून घेतलेलं आहे. आता आपण हे आधी वाटण करून घेऊया. बघू शकता तुम्ही, छान असं मी हे वाटण करून घेतलेलं आहे. जाडसरच ठेवलेलं आहे, पाणी न घालता आपण हे वाटून घेतलंय. आता आपण बटाटे आपल्याला हाताने असे चुरून घ्यायचे आहेत. आता आपण ही बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल तापलंय. आता आपण टाकून घेऊया छोटा 1 चमचा जिरं, छोटा 1 चमचा मोहरी, थोडा हिंग, कढीपत्त्याची पानं. आपण मिक्सर मध्ये पण वाटून घेतलेली आहेत कढीपत्त्याची पानं. तरी देखील मी थोडी बारीक बारीक पानं मी टाकून घेणार आहे. आणि एक मध्यम आकाराचा कांदा आहे, तो असा लांब लांब कापून घेतलेला आहे. कांदा मऊ झालाय. आता आपण हे टाकून घेऊया. मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. कमी तिखट, तुम्हाला तिखट वडा किती तिखट हवाय, कमी तिखट जास्त वगैरे असं करू शकता. हळद घालूया. आणि आता आपला हा बटाटा आपण चुरून घेतलाय, तो पण टाकून घेऊया. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. धणे घेतले, धणे हे बघा, धणे मी असे जाडसर असे कुटून घेतलेत, किंवा मिक्सर मध्ये तुम्ही फिरून घेऊ शकता, पण असे थोडे जाडसर हवेत. आता आपण छान हे मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया. वरून आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून द्यायचा आहे. 2 मिनिटांसाठी आधी मी वाफ काढून घेते. थोडी हळद घालते अजून. बटाट्याची भाजी आपली ही तयार झालेली आहे. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊया. 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतलेली आहे. कोथिंबीर घालूया. वड्यांचं मिश्रण हे तयार झालंय. आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि गार करून घेते. आता आपल्याला छान अशी लाल चटणी बनवून घ्यायची आहे. वडापाव बरोबर जी चटणी खाल्ली जाते ती चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे. मिक्सरचं तेच भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं घालते, अर्धी वाटी शेंगदाणे, कढीपत्त्याची पानं आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी जवळजवळ 7-8, आणि धणे घेतलेत 1 चमचा, मोठा 1 चमचा धणे घेतलेले आहेत. आपल्याला यात टाकायचं आहे लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. तिखट चटणी ही तिखट नसते जास्त, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे अर्धा पाव. खूप छान अशी ही टेस्ट येते. या प्रकारे एकदा चटणी बनवून बघा तुम्ही. चटणी पण आपली तयार झालेली आहे. हे बघा, मस्त चटणी तयार झालेली काढून दाखवते. या प्रकारे ही चटणी तयार होते. खायला खूपच अशी टेस्टी ही चटणी लागते. आता आपली चटणी पण तयार झालेली आहे वडापाव बरोबर खाण्यासाठी, आणि भाजी देखील तयार झालेली आहे. आता आपण वड्यांसाठी जे पीठ लागणार आहे ते आपण मळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे मी, 1 वाटीभर बेसन पीठ आहे. त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाहीये. पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा सोडा. हे बघा, अगदी थोडा घातलाय मी. हे आता आपण बाजूला ठेवून घेऊया. भाजी देखील आपली गार झालेली आहे. आता आपण वडे बनवून घेऊया. मध्यम आकाराचे मी गोळे घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपण हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी हे सर्व वडे तयार करून घेते. सगळी तयारी झालेली आहे आपली. गॅसवरती मी तेल देखील ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण वडे टाकून घेऊया. याच्यात डीप करायचे आहेत आपल्याला, आणि बेसन पिठात आपण छान असे सोडून घेऊया. सगळं आपलं साहित्य तयार झालेलं आहे. आता आपण हे पाव घेऊया.
गरमागरम असा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा वडापाव जर बनवला तर खायला किती मजा. तर एकदा हा असा या पद्धतीने वडापाव नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.